विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 हे ग्राफिकल मेथडवरती आधारलेलं आहे, म्हणजे आलेखाच्या सहाय्याने सोडवायचं आहे. ज्यावेळेला आपण आलेखाच्या सहाय्याने जर एक सामायिक समीकरण सोडवायचं असेल त्यावेळेला 4 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे बिंदू निर्देशकाचे 4 जोड्या आपल्याला घ्याव्या लागतील. नंतर आपल्याला बिंदू प्लॉट करावा लागेल. त्यानंतर आपल्याला त्या बिंदूतून रेषा काढावी लागेल आणि त्यानंतर त्या 2 रेषा एकमेकांना छेदल्यानंतर त्यांचे छेदनबिंदूचे निर्देशक जे आहेत हा त्या समीकरणाचा उकल असेल. या 4 मुद्द्याच्या सहाय्याने आपण आलेख काढू शकतो, त्या समीकरणाचा आलेख काढू शकतो आणि मग त्या समीकरणाचा आलेख काढल्यानंतर त्या समीकरणाचा उकल सुद्धा आपल्याला मिळू शकतो. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग ग्राफिकल मेथड. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन हे ग्राफिकल मेथडने सोडवायचं आहे. एक सामायिक समीकरण ग्राफच्या सहाय्याने सोडवा. त्यामध्ये आपण चौथं उदाहरण एक्झाम्पल नंबर 4 घेतलेलं आहे. 3x minus y is equal to 2, 2x minus y is equal to 3. या दोन्ही समीकरणाचे आपल्याला कोऑर्डिनेट पॉइंटचे 4 जोड्या तयार कराव्या लागणार आहेत. पहिल्यांदा पहिलं समीकरण घेऊ, त्याचे कोऑर्डिनेट पॉइंट तयार करू आणि नंतर आपण मग दुसरं समीकरण घेऊन त्याच्या कोऑर्डिनेट पॉइंट तयार करूया. समीकरण 1, 3x minus y is equal to 2. Therefore 3x minus 2 is equal to y. Therefore y is equal to 3x minus 2. इथे आपण समीकरण आपल्याला मिळालं y is equal to 3x minus 2. या ठिकाणी आपण x च्या व्हॅल्यू कोणत्या आपल्याला पाहिजे त्या घेऊ शकतो आणि त्या व्हॅल्यू आपण या समीकरणात ठेवून आपण y ची किंमत काढू शकतो. अशा प्रकारे आपण 4 कोऑर्डिनेट पॉइंट तयार करणार आहोत. पहिलं समीकरण y is equal to 3x minus 2. Therefore y is equal to 3 into 0. या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपण 0 घेतलेली आहे. minus 2. Therefore y is equal to 0 minus 2. Therefore y is equal to minus 2. इथे y ची किंमत आलेली आहे -2. त्याचा कोऑर्डिनेट पॉइंट तयार झालेला आहे 0 -2. पुढचा कोऑर्डिनेट पॉइंट तयार करूया. y is equal to 3x minus 2. Therefore y is equal to 3 into 1. इथे x ची व्हॅल्यू आपण 1 घेतली -2. Therefore y is equal to 3 minus 2. Therefore y is equal to 1. आपल्याला दुसरा कोऑर्डिनेट पॉइंट मिळाला 1 1. त्याचप्रमाणे पुढे x ची व्हॅल्यू आपण 2 घेऊया. y is equal to 3x minus 2. Therefore y is equal to 3 into 2 minus 2. Therefore y is equal to 6 minus 2. Therefore y is equal to 4. या ठिकाणी तिसरा आपल्याला कोऑर्डिनेट पॉइंट मिळाला 2 4. आता आपण x ची व्हॅल्यू घेऊया -1. y is equal to 3x minus 2. Therefore y is equal to 3 into -1 minus 2. Therefore y is equal to -3 minus 2. Therefore y is equal to -5. या ठिकाणी आपल्याला चौथा कोऑर्डिनेट पॉइंट मिळाला आहे -1 5 -5 -1 -5. अशाच प्रकारे आपण इक्वेशन 2 मध्ये त्याच्या इक्वेशन 2 मध्ये कोऑर्डिनेट पॉइंटचे 4 जोड्या तयार करू शकतो.
हे समजलं सर्वांना? पुढे पहा इक्वेशन 2, 2x minus y is equal to 3. Therefore 2x minus 3 is equal to y. y आणि 3 आपण ट्रान्सफर केलेला आहे. Therefore y is equal to 2x minus 3. आपल्याला इक्वेशन मिळालं y is equal to x minus 3. या ठिकाणी आपल्याला x चे व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे तसे घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी 0, 1, 2, 3 घेतलेले आहे. त्या व्हॅल्यू आपण या समीकरणामध्ये ठेवणार आहोत आणि 4 कोऑर्डिनेट पॉइंट्स आपण इथे मिळवणार आहोत. पहिलं फर्स्ट y is equal to 2x minus 3. y is equal to 2 into 0 minus 3. Therefore y is equal to 0 minus 3. Therefore y is equal to minus 3. इथे y ची किंमत मिळाली -3. पहिला कोऑर्डिनेट आहे 0 minus 3. सेकंड y is equal to 2x minus 3. y is equal to 2 into 1 minus 3. इथे 1 ही x च्या ठिकाणी व्हॅल्यू टाकलेली आहे. Therefore y is equal to 2 minus 3. Therefore y is equal to -1. 3 मधून 2 गेले -1. 3 y is equal to -1 आलं. या ठिकाणी आपल्याला सेकंड कोऑर्डिनेट पॉइंट मिळाला 1 -1. थर्ड y is equal to 2x minus 3. Therefore y is equal to 2 into 2 minus 3. Therefore y is equal to 4 minus 3. Therefore y is equal to 1. 4 minus 3 1. इथे y ची व्हॅल्यू मिळाली 1. कोऑर्डिनेट पॉइंट 2 1. फोर्थ y is equal to 2x minus 3. Therefore y is equal to 2 into 3 minus 3. Therefore y is equal to 6 minus 3. Therefore y is equal to 3. या ठिकाणी y ची किंमत 3 मिळालेली आहे. कोऑर्डिनेट पॉइंट्स 3 3. या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या समीकरणाचे चारही कोऑर्डिनेट पॉइंट मिळालेले आहेत. आता आपल्या पहिल्या समीकरणाचे आणि दुसऱ्या समीकरणाचे कोऑर्डिनेट पॉइंट्स मिळाले. आता आपण ह्यानंतर हे कोऑर्डिनेट पॉइंट्स आपण ग्राफ मध्ये प्लॉट करणार आहोत आणि त्यांच्या लाईन्स काढणार आहोत. त्यांच्या लाईन्स काढल्यानंतर त्यांचे इंटरसेक्टिंग पॉइंट आपण घेणार आहोत. ते जिकडे दोन्ही रेषा एकमेकांना छेदतील त्या छेदनबिंदूचा निर्देशक जो असेल तो त्या समीकरणाचा उकल असणार आहे. म्हणजे समीकरण जे आहे यांचं आपल्याला उत्तर मिळेल, आन्सर मिळेल. पुढे आपण दोन्ही समीकरणाचे कोऑर्डिनेट पॉइंट्स आपण काढलेले आहेत. आता आपल्याला त्या कोऑर्डिनेट पॉइंटचे आपला ग्राफ काढायचा आहे. समीकरण 1 चा ग्राफ काढायचा आहे आणि समीकरण 2 चा आपला ग्राफ काढायचा आहे. या ठिकाणी आपण पहिल्यांदा y ऍक्सिस आणि x ऍक्सिस ड्रॉ करूया. ड्रॉ केल्यानंतर त्याचं स्केल आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ द ऍक्सिस. x ऍक्सिस and y ऍक्सिस इंटरसेक्टिंग पॉइंट आहे 0 0, ओरिजिन 0 0. आता पाहूया पहिल्या समीकरणाचे पॉइंट्स आणि ते पॉइंट्स आपण इथे या ठिकाणी प्लॉट करणार आहोत ग्राफवर. पहिला पॉइंट्स आहे 0 -2. x ऍक्सिस 0 आणि y ऍक्सिस -2 आहे या ठिकाणी. दुसरा पॉइंट आहे 1 1. x ऍक्सिस 1, y ऍक्सिस 1. हा बघा या ठिकाणी 1 1. सेकंड पॉइंट आहे, थर्ड पॉइंट आहे 2 4. x ऍक्सिस 2 and y ऍक्सिस 4. 2 4. And fourth point आहे
-1 -5, x axis -1 and y axis -5 या ठिकाणी. मग हे चारही पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत. ह्या चारही पॉइंट मधून आपण एक लाईन काढणार आहोत सरळ. अशा प्रकारे आपण पहिल्या समीकरणाचा ग्राफ इथे काढलेला आहे, लाईन काढलेली आहे. त्याचप्रमाणे आपण समीकरण 2चं ग्राफ काढणार आहोत. पहिले त्यांचे पॉइंट्स बघूया. पहिला पॉइंट आहे 0 -3, एक्स एक्सिस 0 आणि वाय एक्सिस -3, हा बघा इथे. दुसरा पॉइंट आहे 1 -1, एक्स एक्सिस 1 आणि वाय एक्सिस -1, हा दुसरा पॉइंट, सेकंड पॉइंट. थर्ड 2 1, एक्स एक्सिस 2 and y axis 1, हा बघा इथे पॉइंट. and 4 3 3, x axis 3 and y axis 3, कोऑर्डिनेट पॉइंट आहे 3 3, हा बघा. इथे आपल्याला चारही पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत इक्वेशन 2 चे. आता या चारही पॉइंट मधून आपण त्या स्केलच्या आधारे सरळ रेषा मारलेली आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही समीकरणाचे आपण ग्राफ काढलेले आहेत. आणि हे दोन्ही समीकरण किंवा दोन्ही रेषा, या दोन्ही समीकरणाची रेषा जे आहे ते एकमेकांना या ठिकाणी छेदले आहेत बघा, इंटरसेक्ट झालेले आहेत. त्या छेदनबिंदूचं निर्देशक इंटरसेक्टिंग पॉइंट या ठिकाणी -1 -5 आहे. हा -1 -5 हा या समीकरणाचा उकल आहे. द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर -1 -5. Therefore, answer is x is equal to -1 and y is equal to -5. तुम्हाला सर्वांना समजलं का हे कशा प्रकारे आपण ड्रॉ केला ग्राफ आणि त्यांचं आपण आन्सर जे आहे समीकरणाचं आन्सर या ठिकाणी काढलेलं आहे. ओके.